हाय फ्रेंड्स, वेलकम टू बॅक माय चॅनल। तर आज आपण बघणार आहोत करडईची भाजी, जी की खूप सोप्या पद्धतीने मूग डाळ टाकून कांदा आणि हिरवी मिरची, लसूण, मूग डाळ टाकून करडईची भाजीची रेसिपी। तर इथं मी लसूण सोललेला आहे, 4-5 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि त्याचबरोबर जिरं देखील थोडंसं घेतलेलं आहे, कारण प्रत्येक पालेभाजीसाठी तर जिरं वापरलं तर खूप छान एक टेस्ट येते। त्यासाठी इथं करडईची भाजी स्वच्छ अशी निवडून घेतलेली आहे। तर त्याची पानाने थोडीसे जे देठ आहेत तर ते घेतलेले आहेत, जेणेकरून देठसुद्धा छान लागतात। आणि ही भाजी कोवळी होती, जास्त काही निबार वगैरे नव्हती। तर इथं स्वच्छ अशी निवडून घेतलेली आहे आणि निवडून घेतल्यानंतर मी आता इथं बारीक चिरून घेणार आहे। काही जण अगोदर चिरून नंतर थोडीशी वाफ देऊन घेतात, तर मी तशा पद्धतीचे पण करते, अशा पद्धतीची पण करते, पण मी अशी पद्धत जी आहे तर ती शेअर करणार आहे। तर इथं माझी सगळी भाजी चिरून झालेली आहे। 2 मोठी होतील एवढी 2 वेळा घेतलेली होती आणि तेवढी माझी बारीक चिरून अशी झालेली आहे। तर मी इथं चाळणीत ठेवलेली आहे, जी की स्वच्छ धुवून अशी घेणार आहे। तर पालेभाज्या खूप छान अशा लागतात आणि हेल्दीसुद्धा असतात आपल्या शरीरासाठी। तर इथं मी स्वच्छ अशी धुवून घेणार आहे आता। आणि ही एवढी चिरून झालेली आहे, 2 मुठीत बसेल एवढी झालेली होती आणि ती 2 भागात मी चिरलेली होती 2 वेळा। तर इथं आता स्वच्छ अशी धुवून घेणार आहे आणि धुतल्यानंतर निथळण्यासाठी ठेवणार आहे, जेणेकरून पूर्ण पाणी वगैरे निथळेल। तर बघा, आता इथं माझी भाजी धुवून झालेली आहे, स्वच्छ अशी धुतलेली आहे, माती वगैरे काही नव्हती। आता मी निथळण्यासाठी ठेवलेली आहे आणि वाफेवर ही भाजी होऊन जाते 10 ते 15 मिनिटमध्ये। पाणी निथळ, तर पाणी जर त्यात राहिलं तर जास्तच ती गिरगी होऊ शकते। तर त्यासाठी मी पूर्णपणे अगोदर जे पाणी आहे तर ते काढून घेणार आहे। तोपर्यंत पाणी निथळेपर्यंत मी इथं एक कांदा घेतलेला आहे मोठा, तर तो बारीक असा कट करून घेणार आहे। आणि त्याच्यानंतर कांदा कट करून झाला की लगेच मी कढई तापण्यासाठी ठेवलेली होती, तर त्यात कांदा घालून घेतलेला होता आणि मिरची, लसूण आणि जिरं जे आहे तर त्याचं जे वाटण आहे एक छोटंसं, तर ती वाटण पण मी काढून घेतलेलं आहे। आणि कांदा हा नवीन आहे त्यामुळे खूप लालसर दिसत आहे। तर कांदा भाजण्यासाठी मी इथं तेल घातलेलं आहे, भाजी थोडीशीच आहे तर त्यामुळे कांदा पण घेतलेला आहे एकच। तर इथं माझं वाटण जे आहे छोटंसं, तर ते पण वाटण झालेलं आहे तयार। आणि त्याच्यानंतर मी या कांद्यातच मिक्स केलेलं होतं, जेणेकरून जे मिरचीचं आहे तर तो मिरचट असा फ्लेवर येणार नाही, तर त्यासाठी। आणि इथं असं तेलामध्ये परतून घेत आहे। इथं जास्त कांदा ब्राऊन कलरचा नाही करायचा, थोडासा नॉर्मल प्रमाणात करायचा। आणि त्याच्यानंतर चिमूटभर हळद देखील टाकलेली आहे, जेणेकरून एक छानसा फ्लेवर हळदीचा जो आहे तर तो येतो। आणि हे सगळं मिक्स केल्यानंतर मीठ तुम्ही अगोदर टाकू शकता किंवा नंतर देखील टाकू शकता। तर मी त्याच्यानंतर हे मिक्स केल्यानंतर जी भाजी आहे तर ती पूर्णपणे निथळलेली होती, तर ती भाजी देखील घालून घेतलेली आहे। इथं जो आहे तर थोडासा देठ तो कट झालेला नव्हता, तो देखील कट करून घेतलेला आहे। आणि ही संपूर्ण भाजी जी आहे तर ती मी कढईमध्ये परतण्यासाठी घालून घेतलेली आहे। ती मिक्स करणार आहे पूर्णपणे आणि जास्त असा टाईम लागत नाही, एक 10 ते 12 मिनटामध्ये ही भाजी तयार होते, कारण ही चिरलेली आहे आणि कोवळी आहे मेन म्हणजे। जरी अगोदर वाफ नाही दिली तरी पण चालेल, कारण अशी पण ही कोवळीच आहे। आणि चवीनुसार मीठ, इथं भाजी शिजून थोडीशीच होणार आहे म्हणून मी एकच टेबलस्पून आहे तर ते आणि थोडंसं वरती घातलेलं आहे, जे की कांदा भाजताना कांद्यामध्ये घातलेलं नव्हतं।
आणि मुगाची डाळ टाकलेली आहे जो आहे तर हे 2 टेबलस्पून मुगाची डाळ जी आहे तर ती टाकलेली आहे। बिना डाळीची सुद्धा भाजी छान होते। तर हे सगळं मिक्स करून घेतलं आणि 10 ते 12 मिनटं शिजू दिलं। झाकण न ठेवता, झाकण ठेवलं असतं तर खूप गाळासा झाला असता आणि 10 ते 12 मिनटानंतर ही आपली भाजी अशी तयार झालेली होती। बघू शकता खूप छान अशी लागते। तुम्ही पण नक्की करून बघा। व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, कमेंट जरूर करा। चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि अशा सोप्या नॅचरल ज्या रेसिपी आहेत तर त्याच मी दाखवत असते, तर नक्की व्हिडिओ बघत राहा।